आज आपण ब्रिकवर्क क्वांटिटी कॅल्क्युलेशन म्हणजेच विटांच्या बांधकामाचे प्रमाण कसे मोजायचे ते पाहणार आहोत. बांधकाम क्षेत्रात हे खूप महत्त्वाचे आहे कारण योग्य प्रमाण मोजल्याने खर्च आणि वेळ दोन्ही वाचतात. आज आपण ब्रिकवर्क क्वांटिटी कॅल्क्युलेशन म्हणजेच विटांच्या बांधकामाचे प्रमाण कसे मोजायचे ते पाहणार आहोत. बांधकाम क्षेत्रात हे खूप महत्त्वाचे आहे कारण योग्य प्रमाण मोजल्याने खर्च आणि वेळ दोन्ही वाचतात. विटांचे प्रमाण. एक विटेचा आकार साधारण 19 सेमी 9 सेमी 9 सेमी असतो. त्याचे घनफळ 0.19 मल्टिप्लाय बाय 0.09 मल्टिप्लाय बाय 0.09 इज इक्वल टू 0.00154 क्यूबिक मीटर म्हणजेच एका घनमीटरमध्ये साधारण 650 विटा लागतात. यात मोर्टर जॉइंट धरून 5% एक्स्ट्रा विटा धरल्या जातात. मोर्टर कॅल्क्युलेशन. मोर्टर म्हणजे सिमेंट आणि वाळूचे मिश्रण. ब्रिकवर्कमध्ये साधारण 25% जागा मोर्टरने भरली जाते. उदाहरण 1 क्यूबिक मीटर ब्रिकवर्कमध्ये मोर्टरचे प्रमाण 0.25 क्यूबिक मीटर. मोर्टर रेशिओ 1:6 असेल तर सिमेंट 1 भाग, वाळू 6 भाग. त्यातून सिमेंटचे बॅग्स आणि वाळूचे घनफळ वेगळे काढता येते. उदाहरण. समजा भिंतीचे माप आहे: लांबी 5 मीटर, उंची 3 मीटर, जाडी 0.2 मीटर. व्हॉल्यूमसाठी 5 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 0.2 इज इक्वल टू 3 क्यूबिक मीटर. ब्रिक कॅल्क्युलेशन इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 650 इज इक्वल टू 1950 विटा. 5% एक्स्ट्रा धरून 2050 विटा. मोर्टरसाठी 3 मल्टिप्लाय बाय 0.25 इज इक्वल टू 0.75 क्यूबिक मीटर. रेशिओ 1:6 धरल्यास सिमेंट 0.11 क्यूबिक मीटर, 3 बॅग्स, वाळू 0.64 क्यूबिक मीटर लागेल. निष्कर्ष. ब्रिकवर्क क्वांटिटी कॅल्क्युलेशन करताना भिंतीचे माप, विटांचे आकार, मोर्टर रेशिओ आणि वेस्टेज हे घटक लक्षात घेणे आवश्यक आहे. योग्य गणना केल्याने बांधकामात अचूकता आणि खर्च नियंत्रण मिळते.